डोक्यावरचं वजन खरंच कमी झालंय. मावशी, सकाळी एवढा दंगा होऊन शांती कस काय? आता तूच बघ बाबा, काय चाललंय दोघांचं काय माहिती. चला, सगळ्यांना वाढून झालं. पोरींना तर तुम्ही पण वाढून घ्या आणि बसा जेवायला आमच्या बरोबर. नाही आत्या, होदच सगळ्यांचं, मग आम्ही तिघी जेवतो. अगं ज्याला लागेल ते घेतील की हाताने. तुम्ही बसा जेवायला. अर्ज्या, त्या बाईचं काय झालं रे? म्हणजे ती जे काय बोलत होती ते कशावरून बोलत होती हे बघितलं का तू? तिच्यावर कारवाई व्हायला पाहिजे या ठिकाणी. ती येईल असं काही बोलेल आणि आपण गप्प बसायचं का? अरे पण ती एवढ्या छाती टोकपणे कशी काय बोलू शकते असं? तर गावातली दारूवाली बाई ती असं पोलिसावर आरोप करून का स्वतःच्याच पायावर कुराड मारून गेली ती? अरे सुजा, तिच्याबरोबर डाकुडाव झालाय. म्हणजे 2 पोलीसवाले गेले तिच्या अड्ड्यावर, तिच्या साहित्याचं सगळं नुकसान केलं ना, म्हणून तिने इथे दंगा केला. हा, पण इथं आपल्याच घरी कशाला आली ती? अरे चौकीचा इंचार्ज मी आहे ना, म्हणून इकडे आली ती. अच्छा, हा. आता हो बया, म्हणजे ती काय खोटं बोलली होय एवढं सगळं? मग मावशी, इथं दारूचा धंदा बंद केला ना, म्हणून इथे येऊन ओरडून बोलत होती. तू सौदा केला होता म्हणे. नाही भाऊजी, अर्जुननी जे काही केलं ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. त्यांनी धाडही टाकली होती आणि त्याचं सामानही जप्त केलं होतं. अगं आपे, पण याच्या आधी घरी कधी झालं नव्हतं असं. म्हणी मावशी, जाऊ द्या ना, आता झालं नव सगळं. सकाळचा विषय रात्री कशाला पाहिजे? जा. हा काका, ते मान्य आहे, पण इथं आपल्याच घरी येऊन अर्जावर नाव घेत होती ती. आता एवढा राग होता ना, तर मग चौकीला जायचं की. भाऊजी, हा विचार मी नसेल केला का? नाही म्हणजे पोलिसांनी तिच्याकडे जाणं, तेव्हा तिने आपल्याकडे येऊन दंगा घालणं, अर्जुनवर खोटे नाटे आरोप करणं, हे सगळं कोणीतरी ठरवून केल्यागत नाहीये का? काय ग बाया, किती भाबडी आहेस ग तू, का भाबडेपणाचा आव्हानतीस? तुला काय वाटतं ग? कशाचं? अगं तेच, त्या अर्जाचंच. त्याने खरंच लाच घेतली असेल का ग? काय बया, एवढ्यातलं की घोरायला बी लागली. रुक्मिणी उठ ना. काय ग म्हणे? अगं रुक्मिणी, मी काय विचारते? झोपू देत की बाई मला. तर माझ्या डोळ्याला डोळा लागना आणि हिला झोप सुटली. रुक्मिणी अगं मला सांग ना, खरंच केलं असेल का ग त्या अर्जानं असं? खरंच लाच घेतली असेल का ग? हे बघ म्हणे, मला एक कायम सांगायची, बाईच्या जातीनं घरात पैसा कसा येतो याचा विचार नाही करायचा, फक्त आलेल्या पैशात नेटानं संसार करावा. अगं हे आपलं झालं, पण ती आपली पक्की अतिशानी आहे ना. रुक्मिणी मला लई वाटतं बघ, तो अर्जा बी धुतल्या तांदळागत अजिबात वाटत नाही बघ. रुक्मिणी मी काय म्हणते, त्या अर्ज पण त्यांना माहित होतं छत्रपती शिवाजी महाराजांवर संभाजी महाराजांची पूर्ण जबाबदारी होती, म्हणून ते थोडेसे दबकले. आलं का लक्षात? आपलं पण असंच असतं ग. आपलं सगळ्यात जास्त ज्याच्यावर प्रेम असतं ना, तीच कधी कधी आपली कमजोरी होऊ शकते बाळा. आप्या, आता तू जिल्ह्याची कलेक्टर आहेस. जिल्ह्यात काय काय करायचं, कुठं कुठं कशी कामं करायची, हे सगळं तू ठरवतेस ना. मग तुझी कामाची पद्धत ज्यांना पटत नाही ते तुला त्रास द्यायला बघणार. तुझी जी कमजोरी आहे का नाही, तिथंच वार करायला बघणार. बापू, अहो तुम्ही सगळं सोपच करून सांगितलं की. तुम्हाला एक सांगू का? काय?
मला 100% माहितीये हे सगळं कोणीतरी ना ठरवून केलंय मुद्दाम. पण हे ज्यांनी कोणी केलंय ना त्याला हे माहित नाही की अर्जुन माझी कमजोरी नाही, माझा सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट आहे. हा आमच्या दोघांमध्ये कधी कोणीच फूट पाडू शकत नाही. अगं मग झालं तर हा काय काळजी करायची, आता करू दे किती वार करायचे ते. बापू आता किती वार झाले ना तरी मी अर्जुनची साथ कधीच नाही सोडणार. हा असंच पाहिजे आप्या. अर्जुन उठ चल. नाही आप्पे. अर्जुन आप्या ऐकून घे ना. अर्जुन काय झालंय तुला? अर्जुन ऐकून घे ना. काय? एक मिनिट, तुला परत स्वप्न पडलंय का? हा थांब, तू पाणी पी. हे पाणी पी. शांत 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 शांत. अजून तुला काय स्वप्न पडतायत अशी? पण तू सांगतही नाहीयेस नीट. तुला काय सांगू आप्पे, मी चित्र विचित्र स्वप्न पडतात आणि त्याला मी घाबरलेला असतो आप्पे लय. बरं बरं, तू आता उठलायस ना, चला आवरून घे. उठ जा. आवडतो. आप्पे आप्पे काय झालं? अरे सकाळपासून असं गरगरते आणि सतत मळमळते मला. मळमळते कसं काय? अरे काही नाही, काल रात्री काहीतरी खाल्लं असेल ना. आप्पे उलटी सारखं होते, उलटी होईना. आप्पे काय? अगं तुला उलट्या होत्या तर मळमळते पण आहे ना. मग काय झालंय? अगं खाली उतर. नाही बस 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 बस. काय चाललंय तुझं? नाही नाही नाही, जड वस्तू उचलायच्या नाही, वाकून काम करायचं नाही, ऑफिसला गेल्यानंतर कामाचा लोड घ्यायचा नाही, विदाऊट टेन्शन काम करायचं. तू जिकडे कुठं जाशील मला घेऊन जायचं, शिरक्यांना घेऊन जायचं नाही, मला घेऊन जायचं फक्त. आणि सगळ्यात महत्वाचं, लवकर उठायचं, लवकर झोपायचं, वेळेवर खायचं प्यायचं, सगळं व्यवस्थित करायचं. थांब तिथंच थांब, एक मोठा श्वास घे. हा आता माझं ऐक. कोरड्या उलट्या झाल्या म्हणजे तसंच काही असेल, असं होत नाही. काल रात्री मी काहीतरी खाल्लं असेल, ते मला नीट पचलं नाही म्हणून मला त्रास होतोय. होय हा अरे काय मी कशाला खोटं बोलू? अरे आप्पे. आपण मला आता एक गोष्ट लक्षात आली. असं काही झालं ना, सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायचं ना, बापूंना ना कदमांना, देवाला पण नाही. सगळ्यात पहिल्यांदा अर्जाला सांगायचं. तुलाच सांगणार की दुसऱ्या कोणाला सांगणार आहे? पण ऐक ना आप्पे, जस्ट सेफ साइड म्हणून टेस्ट करून घेऊन आपण. काही चेक बिक करायची गरज नाहीये. बायकांना कळतं असं झालं की. बरोबर अर्जुन, माझ्या एक गोष्ट ना चांगलीच लक्षात आली आता. तू जगातला ना सगळ्यात बेस्ट बाप होणार आहे. आणि आप्पे, आपलं बाळ आहे ना जगातलं सगळ्यात लकी बाळ असणार आहे. का माहितीये? कारण त्याची आई तू असणार आहे आणि बाप ह्यो अर्जा. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुलाच सांगणार, दुसऱ्या कोणाला सांगू शकत नाही. हिला ना काहीतरी पुरावाच दाखवला पाहिजे. काय रे सुजा, दात घासतोय? नाही, सूर्यनमस्कार घालतोय. तेच घालायला लागणार आहे येळ निघून गेल्यावर. आता कसली वेळ मावशे? अरे सुजा, आपलं ते बोलायचंच राहिलं. ती काल बाई आली होती, ती त्या अर्जाबद्दल सगळं खरं बोलत होती का? आता हिला सांगितलं तर ही मावशी गावभर करल, सगळी वाट लावल. अरे सांग की. मला नाही माहित. अरे असं कसं माहित नाही? अरे त्या दिवशी बी तुला त्यांनी गप केलं नाही, म्हणजे तुला सारखेच गप करतात ते. तुला वाईट नाही वाटत खरं? अरे सुजा, तो अर्जा जर लाच घेत असला ना तर त्यांनी बखोळ पैसा कमावला असल.
मावशे कशाला सकाळ सकाळी डोकं खाती माझं. जर का तो अर्जा खरंच लाच घेत असेल ना आणि ते जर पुरावा आपल्या हाती लागला ना तर बघ अर्जाचा संसारच मोडून जाईल. हाय का आता अगं त्यांनी सांगितलं असतं तर तांगड्या तोडत कशाला आली असती एवढी उन्हात आणायची मी इथं. तो नाही ना सांगत मला. जाऊ द्या की मग. हे बघ धर हे पैसे ठेव आणि ना मला आता खरं खरं सांग माझ्या अर्जुन बाळाच्या विरोधात तुझ्याकडे काय पुरावा आहेत का ग? तुम्ही खरंच त्यांच्या चांगल्यासाठी विचारताय ना? ए बाया तुला जेवढं विचारलंय ना तेवढं सांग. हाय का खरं पुरावा तुझ्याकडं? असतील ना तर सांग मला, मी तुला अजून एवढं पैसे देते. आता तुम्हाला तुमच्या पोरांना मोठं करायचंय, चांगलं शिक्षण द्यायचंय. मग मला एक सांगा, त्या पोरांना एवढं शिक्षण देऊन परत त्या दारूच्या धंद्यावर कामाला लावायचंय वय? हो ताई, मी तुम्हाला पैसे देऊ करत नाहीये. तुम्ही इथं कामावर रुजू झालात ना की तुमच्या पगारातनं कापून घेईल मी. हे घ्या. नाही नाही, माझ्याकडे काय नाही. ऐका आता त्या दिवशी येऊन तर आमच्या घरात केवढा दंगा केला आणि आता काय ग तुझी जीभ टाळ्याला लागली? नाही नाही, मला नाही काय माहिती, मला नाही काय बोलायचं. या तुम्ही. काय बाया खऱ्याची दुनिया नाही, माणुसकी म्हणून राहिली नाही. अगं एवढी उन्हात तानाची मी आले, पाणी तर विचारलंस का मला? हाय तिकडं घ्या. कसलं पाणी होतं ग ग्लासात? बया अबे तू पळून गेले होते का पळून गेले होते? मावशी, तुम्ही उगाच मागचं सगळं काढताय. नाही नाही, सांग मला, तू सांग. कारण तुमचा मुलगा भ्रष्टाचारी होता आणि वा 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 वा, माझा पोरगा भ्रष्टाचारी काय आणि तुझा नवरा काय ग? त्यो काय लय धुतल्या तांदळासारखा हाय का? का मग ती बाई आली होती तेव्हा गप बसली होती का? थोबाड शिवलं होतं तुझं? हो मावशी, तो विषय संपलाय गावात. मावशी, तुम्ही आज चला बघू. एक खोटारडे बोल, भ्रष्टाचार बोल बोल बोल. अगं बने काय चाललंय? मावशी, कारण अर्जुनच्या विरोधातले कुठलेच पुरावे नव्हते म्हणून. आणले तर अगं सांग की सांग, पुरावा आणलं तर टाकशील का तू तुझ्या नवऱ्याला? हो मावशी, बास झाला आता. अहो नाही नाही, आमच्या गावाला माहितीये तो अर्जा काय येते, पण माझं लेकरूच वाईट ठरत साधा ना कदा. मावशी, तुमचा बंट्या आणि आमचा अर्जुन यात फरक आहे ना? नाही 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 नाही, काय फरक नाही. माझं लेकरू ना पशवी तरी नाही त्याच्यासारखं, पण तो अर्जा ना. मावशी, बाद झाला आता. बस बस, उत्तर मला प्रश्नाचं उत्तर दे. उत्तर उत्तर. ए बघ आप्पे, जर तुला कळालं तुझा नवरा पैसे खातो, लाच घेतो, तू माझ्या बंट्याला कसं टाकलं होतं जेलात, नोकरीवर काढून टाकलं त्याला, तसं तू तुझ्या अर्जाला करशील का? अगं बोल की, दातखेळ बसली का तुझी? हो करे. मला नाही विश्वास वाटत. चला. बंट्या, तयारी झाली उद्या? टेक्स्टारला करा. फ्लेक्स लावलाय, लोकांना सांगितले, नवीन नारे तयार केलेत आणि मायाला बी सांगितले फोटो काढायला. सगळं काम चोख झालं पाहिजे बरं का बंट्या. आपली सगळी तयारी चोखच असते. बरं चल येऊ का? घरी चाललो जरा. नाही, थांब थांब, अजून एक काम आहे. बस
का काय झालं? तुझ्या आईविषयी बोलायचंय मला. काय परत चोरी बिरी केली काय? चोरी? दारू पिऊन राडा घातलाय तिने घरासमोर. काय? मग कुठून तरी पिऊन आली, त्या आप्पीची सही घेतली, अजून बरंच काय केलंय तिने. त्यात त्या आप्पी अर्जुनच्या मागा लागली ती त्या दारू आली बाई आल्यापासून. जरा थंड घ्यायला सांग तिला. थंड घ्यायला? हा, तेवढंच आहे तिच्या डोक्यात. तुझ्या अरे एवढं रान पेटलंय तर पेटू दे की, आपण कशाला विजवायचं? जळून खाक होते सगळं. मी तर म्हणतो त्या आप्पीला आपण सगळं खरं खरं सांगूनच टाकू, ते पुराव्यासहित. थांब जरा, उद्याचा कार्यक्रम होऊ दे. तो कार्यक्रम लय महत्वाचा आहे माझ्यासाठी. आणि बनते, प्रत्येक गोष्टीची वेळ असते. आता सिटी सेंटरचं काम सुरू झालंय, ते काम व्यवस्थित मार्गी लागलं मग या आप्पी अर्जुनचं खरं रूप बाहेर काढू. मग आप्पी पण आउट आणि आरजा पण आउट. मग सगळा गेम आपला. चालतंय, मी बोलतो आईशी. ना आधी उद्याचं काम बघ. बघतो करतो मी. चल येतो. तुम्हाला निमंत्रण द्यायला आलोय. सिटी सेंटरचं काम सुरू होते उद्यापासून मॅडम. आमदार म्हणून माझं पहिलंच काम, ते एवढं मोठं. पण मॅडम, तुमच्या सहीशिवाय हे काम शक्यच नव्हतं, बिलकुल शक्य नव्हतं. म्हणून मी स्वतः आलोय पत्रिका घेऊन. त्यामुळे तुम्ही याच. आपण असं एकत्र काम केलं ना तरच जनता सुखी होणार. चला येतो. या. शिर्के, काय चाललंय हे? त्या गरीब लोकांना रस्त्यावर आणून तिथे हा प्रोजेक्ट उभारणार आहोत का आपण? मला नाही पटत हे. मॅडम, आता आपण करणार तरी काय? तेच सांगते शिर्के, हे काम चूक असणार, त्यातला एकही नियम मोडलेला नसेल असं असूच शकत. मला एक नियम मोडलेला कळू द्या, नाही त्या कामावर स्टे आणला ना तर बघा. मी शोधतो नक्की मॅडम. शोधाच, आणि शोधलंच पाहिजे शिर्के. बाद झाला आता. लय बघितले तुझ्यासारखे लोक, सगळी एका माळेची मणी, जे ते येड पांघरून पेडगावला जातंय. अगं सही करून आमच्या पोरा बाळांचं आयुष्य बरबाद केलंस आणि आता इथून नाटकं करतेस व्हय? यासाठी झाली होते कलेक्टर, हा? आमच्या संसाराची राख रांगोळी करायला. आमची घरं पाडली ती ना, तुम्हाला कधी कधी सुख लागणार नाही. शाप आहे आमचा तुम्हाला. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग शिर्के. काय चालय ना? तुमच्या हातात पत्रिका आहे, तेच सत्कार समारंभाला जायचंय आणि त्यानंतर 2 मीटिंग आहेत मॅडम. मॅडम, जायचं ना कार्यक्रमाला? नाहीलाच आहे शिर्के, पण जायला पाहिजे. चला चला निघूया. शिर्के मॅडम, सत्कार समारंभ कुठे आहे हो? आमदार साहेबांच्या संपर्क कार्यालयाजवळ मॅडम. आता यानंतर मी बिल्डर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या सिटी सेंटर बद्दल आणि आमदार साहेबांबद्दल आपल्या भावना व्यक्त कराव्यात. बिल्डर साहेब. काय रे, तुझ्यानं काय एवढा मोठा घाट घातलाय? ते काहीतरी मोठं मार्केट करणार आहे तो कशाच तरी, त्याचाच PR आहे. PR म्हणजे? पब्लिक रिलेशन. अहो कदम, म्हणजे मॉल होणार आहे. मॉल भारी भारी दुकान असतात, एकदम खायची प्यायची कपड्याची याची, चकाचक आहे सगळे. लोकांना मातीत घाम गाळायचं सोडून बरंच चैनी कराशे वाटतात. आपल्या साताऱ्यामध्ये एक मॉडर्न सिटी सेंटर व्हावं अशी आमची इच्छा होती.
त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. हे स्वप्न पूर्ण होण्यामध्ये खूप मोठा आणि मोलाचा हात होता तो फक्त आणि फक्त आमदार सुजय दादांचा. म्हणूनच आज त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला होता. आता आमदार सुजय दादा आपणा सर्वांना मार्गदर्शन करतील. मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. पिऊ, आज आई आणि सरकार पाहिजे होते ना, सुजय भाऊजींचं कौतुक बघायला. लय आनंद झाला असता त्यांना. आई तुम्ही काळजी करू नका, सरकार येतील परत आणि आपल्या आई पण लवकर बऱ्या होतील. सुजय साहेबांचा विजय असो, सुजय साहेबांचा विजय असो, सुजय साहेबांचा विजय असो. माझा जय जयकार करण्याची काही गरज नाहीये, हेच माझं काम आहे. त्यासाठीच मला तुम्ही निवडून दिलंय. आता फक्त मी एकच सांगतो, ये तो अभी शुरुआत है. सुजय साहेबांचा, सुजय साहेबांचा. आणि म्हणूनच मी आज या खरं सांगा, तू केलं नाही? माझा काय संबंध तुझ्या? मी काहीच केलं नाही. मी जस्ट विचारतोय, त्या दारवालीच्या अड्ड्यावर 2 हवालदार जे पाठवायला लावले होते, कुणी पाठवायला लावलेले? अर्ज्या, आत्ताच्या आत्ता तुझी फाईल पोचविल बर का? आज पोचव. लय झालं आणि तुला लय घाबरलो मी आज. त्या दिवशी तर थरथरत होतास. हेच सांगतोय, चांगल्याशी लय चांगला आणि वाईटाशी लय खाण्या अर्ज्या, कळलं का? म्हणून ग बसलो एवढे दिवस. अर्ज्या, तू काय केलंच माहित नाही तुला. मी काय केलंच नाही सुजया. मी तुला सांगतोय, भाऊ म्हणून सांगतोय. इथून जर माझ्या वाटेला गेला, माझी फाईल जर बाहेर काढली ना, तर तुझी वरात काढील, वरात मी. आणि हा काय ते, अभी तो सिर्फ शुरुआत है. तुझ्या ऐक की, रॉकेट कुठे? तिला आधीच बरं वाटत नाही. अप्पे नको बस काय. अर्जुन, तू काहीतरीच काय बोलतोयस? अरे लग्नानंतरची माझी पहिली वटपौर्णिमा आहे. मला देवाकडे प्रार्थना करायची आहे, पुढचे 7 जन्म मला तूच नवरा म्हणून मिळावा म्हणून. अगं हो, पण माझं नियतीशी बोलणं झालेलं आहे. 7 जन्म माझं बुकिंग झालंय तुझ्या आयुष्यात. अर्जुन, उगाच चेष्टा करू नको. मी उद्या उपवास करणार म्हणजे करणार, काही झालं तरी. अगं पण अर्जुन, या सगळ्यात तू नको ना पडत जाऊ. अहो भाऊजी, तिची एवढी इच्छा आहे तर करू दे किती उपवास. मग काय तर, आणि मला एवढं काही झालेलं नाही. हा, आली मोठी सती सावित्री. हो मावशी, तुम्ही तर तोंड सांभाळूनच बोला. अर्जुन, तू कशाला लक्ष देतोय? थांब की. अरे तेवढा एक घास राहिला, तो खाऊन जा. काय झालंय तुला? माझं पाकिट विसरलं. अर्जुन, आप्पे तू खाऊन घे, माझ्याकडे पित्ताचे गोळे देते मी तुला. हा अगं नाही पिऊताई, रूम मध्ये आहेत गोळ्या. एवढं खाऊन झालं ना की मी घेते. सुजा सोड ना, सोड सुजा. ऐक, तू त्याला का थांबवलं बंट्या? तुला बी माहितीये सुजा, मारून टाकायचं म्हणजे लई मोठी भानगड झाली असती. अरे आत टाकला असता आपल्याला. अरे होऊन दे, काय व्हायचंय ती. पण तू स्वतःहून माझी ऑर्डर कशी बदलली? आजवर बदलली का कधी? नाही ना.
आता ते करणं गरजेचं होतं. नाहीतर सुजा आपण दोघंही आत गेलो असतो खडी फोडायला, आणि तू आमदार असताना जर असं काही झालं असतं ना तर तुझं पॉलिटिकल करिअर सुरू व्हायच्या आधीच संपून जाईल. येतंय का लक्षात? मग काय करायचं? त्या अप्पीचं काय करायचं? अरे भर सभेत माझा कार्यक्रम बंद पाडलाय तिने, सगळ्यांसमोर माझी. नाही, मी तिला सोडणार नाही. नाही नाही, तुझ्या आपल्याला तिला सोडायचंच नाहीये. मग काय करायचं? फक्त फाईल पोचवायची. जिवंतपणी मड होईल तिचं मड. त्या दिवशी बाई आली ती घरला, काय झालं बघितलं ना? हा, त्या दिवशी ती पुरावे मागत होती ना. आता आपण तिला पुरावेच द्यायचे. पण काय? पण आरजाला तिच्या समोर रंगे हात पकडायचा. म्हणजे कसं पकडणार? करू आपण त्याचा विचार. पण आता फक्त मागचे फोटो दाखवण्यापेक्षा तिच्या समोर काहीतरी घडलं पाहिजे. 2 दिवस देतोय मी तुला. 2 दिवस कशाला? हे तुझे काय म्हणतोय ना ते करायला. 2 दिवसात नाही झालं तर त्या अप्पीचा विषय मी संपवणार. परत तेच. 2 दिवस दिले ना, कर काय करायचं ती. आप्पीनी सगळ्यांच्या समोर त्याची बाजू घेतली ना, बोंबलून सांगितले माझा लय विश्वास आहे म्हणून. आता जेव्हा तिला कळन की आरजा तेव्हाच मला तिचा चेहरा बघायचा आहे. आणि मला त्या दिवसानंतर रोज बघायचा आहे. लाग कामाला. रुक्मिणी, अगं किती विचार करत बसणार आहेस? तुझ्यासाठी मी एक काम आणलंय. काय आहे? हे बघ, ही चिठ्ठी. कोणाची? सरकारांची चिठ्ठी आहे? अगं त्यांची नाही, त्या अप्पीन अर्जुनची चिठ्ठी आहे. तुला काय माहित त्यांची आहे? अगं मला सापडली. म्हणे आता मला तू सांगू नको बर का, त्यांच्या खोलीत गेली होती मला तिथं सापडली म्हणून चिठ्ठी. होय, मला त्यांच्याच खोलीत सापडली. अगं म्हणे, अगं तू काय करत होतीस तिथं? अगं तुला अक्कल आहे का नाही? आधीच एवढं रामायण झालंय म्हणे. अगं चोरी करताना एकदा सापडलीस तू, तरी पण तुझं आहेच का चालू आहे? रुक्मिणी, मला पक्की खात्री आहे तू अर्जना लाच घेत असणार आहे. अगं पण म्हणे तू गेलीसच कशाला त्यांच्या खोलीत? अगं तेच ते त्यांनी लपवलेले पैसे शोधायला. तुला कुणी सांगितलं एवढ्या भानगडीत पडायला? तू जा ती चिठ्ठी होती तशी ठेवून दे त्यांच्या खोलीत. जा, एवढं वाचून दाखव ना मला. ते काय म्हणते ते, प्लीज 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 वाचून दाखव ना. अगं तुला तर माहित आहे की मला तर कुठे येते धड वाचायला. काय ग बाया, मी पडले अंगठे छाप, तू पडली चौथी नापास. पण ऐक ना, याच्यात ना नक्की काहीतरी महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुला ना जसं जमल तसं तोडकं मोडकं वाच ना, वाच. तर घे. काय ग म्हणे? प्रिय आप्पी आप्पे मी आज तू. ए बाया, राहू दे, तुझं वाचायचं राहू दे. अगं अशी जर वाचत बसली ना तर ते आप्पी ना अर्जुन म्हातारं होऊन जात्याल. राहू दे बाई, जा घे जा तुझी चिठ्ठी. झाले ना आता, ठेव. तुला मी आधीच सांगून ठेवते बरं का, हे असं दुसऱ्यांच्या गोष्टीत नाक खुपसायचं बंद कर. दुसऱ्यांच्या खोलीत डोकावून बघायचं बंद कर. ते मी बंद करते, पण त्या आप्पीला आणि त्या अर्जाला अजिबात सोडणार नाही मी. हा अगं तुला एवढंच वाटतंय ना, तर मग सुजा आला ना रात्री तर त्याला दाखव किती चिठ्ठी आणि सांग वाचायला. ही भारी आयडिया सांगितली बघ. ठेवतं ते आतमध्ये किचन मध्ये. जा, तिथं मुंग्या लागतील. आणि हे बघ म्हणे, तुला परत एकदा बजावून सांगते बरं का, परत कुठल्या भानगडीत नाक खुपसायला जाऊ नको. आज चिंचुके असं खचून चालेल का आपल्याला? सांग बरं. वहिनीकडे कोण बघणार आहे? आत्ता तू राहायला पाहिजे का नाही आपण? तू शांत हो जरा आणि बघ, आपण काहीतरी मार्ग काढू. तर डॉक्टर काय म्हणले? त्यांनी सांगितलंय मुंबईला नेऊन ऑपरेशन करायला लागेल. मग जा ना मुंबईला घेऊन, पैशाची काळजी करू नको तू. अहो साहेब, लय पैसे लागतील त्याला. त्याचा अजिबात विचार करू नको चिंचुके, पहिला मुंबईला घेऊन जा तू. खरंच माझी इच्छा नाही की परत तुम्ही पैसे घ्यावेत. हो साहेब, अपर्णा वहिनींना कळलं ना
अहो तुमचं नातं कायमचं तुटल. चिंचुके आता बाकी विचार करण्याची वेळ नाही. अहो साहेब मला खरंच नकोय की आमच्यामुळे तुमच्यात काय झालेलं. नाही 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 चिंचुके, अजिबात कळणार नाही तिला. 100% नाही कळणार. तू एक काम कर, वहिनींच्या सोबत राहतो आता, त्यांची काळजी घे. त्या शुद्धीवर आहेत का? हा साहेब, पोट फुगून पार भोपळा झालाय पोटाचा. अहो साहेब लय कसं तरी होतंय हो. तू एक काम कर, तू जा त्यांच्या बरोबर थांब. आणि मुंबईला कधी घेऊन जाणार आहे? डॉक्टरांनी उद्याच न्यायला लावले. ठीक आहे, उद्या मिळतील तुला पैसे. काळजी घे. ठीक आहे साहेब, ठेवतो. आपलं एक पेशंट चाललंय मुंबईला, कॅन्सर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. नाव आशा चिंचुके. आशा चिंचुके. हा घ्या बोलून. आणि डॉक्टर, ऑपरेशन झालंच पाहिजे असं बघा, नक्की बघा. हा या भेटू. आता बसला ना विश्वास? मग आमचा पण विश्वास तोडू नको. उद्याचं काम नीट झालं पाहिजे. ठीक आहे, उद्या सकाळी तुला सगळी माहिती देतो. तू जाऊन घेऊन ये पैसे आणि दे चिंचुकेला. ठीक आहे. मासा स्वतःहून जाळ्यात आलाय सुजा, सोडायचा नाही याला. प्रिया आप्पी. आरू, ती चिठ्ठी दे इकडं. का? काकीची चिठ्ठी? आरू बाळा, चिठ्ठी दे लवकर इकडं माझ्याकडं. नाही देणार. आप्पी काकी. आरू तुला काय पाहिजे? चॉकलेट पाहिजे? मला चॉकलेट नको. आप्पी काकी. मग काय पाहिजे सांग, मी देतो तुला. मला हा आप्पी काकी घे. काय हे? अरे हो 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 अर्जुन, अरे अगं ते मी आणि आरू खेळत होतो, आपलं चिठ्ठी कशी लिहायची ते. आरू पळ, चल आतमध्ये अभ्यास कर. बाज झालं खेळणं आता. काय रे काय? अगं मी आणि आरू खेळत होतो, चिठ्ठी कशी लिहायची ते असं. आणि मी एका परीला पत्र लिहिलं होतं. परीला? अर्जुन मग मी पण वाचलं असतं की. अगं नाही नाही, तू वाचला असतोस ना, आयुष्यभर चेष्टा केली असतीस माझी. आप्पे, आयुष्यभर खोटं बोलायला लागलं तरी चालेल, पण तू पाहिजेस मला माझ्या आयुष्यात. अर्जुन, मी एवढं काही केलं नसता. बरं ते जाऊ दे, तुझी तब्येत कशी आहे? बरी आता. म्हणजे उद्या उपवास आहे ना. अर्जुन आता तो विषय झालाय ना, परत परत कशाला बोलतोयस त्यावर? आप्पे तुझी लय काळजी वाटते का मला, म्हणून बोलत असतो ना मी. माहितीये की मला. तू जा बरं फ्रेश हो, मी मस्त चहा टाकते तुला. विषय बदलायचा तुझ्याकडून शिकलो. आत्या, येताना तेवढं नारळ आणता का? हो हो हो, ही घे फळं आणि ही फुलं. हळद कुंकू ठेवलंस का? हो हो. दोघी जणी पण खूप सुंदर दिसताय बरं का. ए बायांनो, अगं आवरानं लवकर. इथं तुमचा उपास आहे, पण माझी उपासमार चालली आहे ना. ए मणी मावशी, आजच्या दिवस तू तुझ्या हाताने करून खा की. हा, एवढ्या सगळ्या बायका घरात असताना मला लावा ना कामाला. अगं आपण नाही आली अजून. नाही नाही, ती कशाला करेल तेव्हा असलं. ती कलेक्टर आहे ना. मावशी, मी कलेक्टर असले तरी 7 जन्म मला हाच नवरा मिळावा अशीच माझी इच्छा आहे. आप्पे, तुला आवरायला जरा जास्तच उशीर झाला असं नाही वाटत आहे? अगं हे सुचतंय, हे सापडत नव्हतं मला. तुझं काय चाललंय? चला लवकर, उशीर होतोय. बर आपण ना खरंच खूप छान दिसतेस आज. हो,
तरीच आज अर्जुनला जायला उशीर झालाय तर. चला की माझं ताट कुठे आहे? आतमध्ये थांबी घेऊन आले. ताई थांबा, मी आणते. अरे कामासाठीच थांबलाय ना? हो साहेब, बरोबर ओळखलं. सत्यवान का सावित्री, कुणाला वाचवणार? सावित्री. साहेब, OTP सांगताय ना? 16 12 13. अर्जुन. अरे यार नाव नको ना घेऊ, तुला दिले ना पाहिजे ती माहिती. हो सॉरी साहेब. साहेब चल. हो साहेब, हो मोजून तर घ्या पैसे. तू मोजलेत ना? हो आम्ही मोजलेत. हो पण तुम्ही पण एकदा मोजून घ्या की, म्हणजे कसं काय प्रॉब्लेम होणार नाही. काय नाही होत, चल. हो साहेब, कशाला माझी वाट लावताय? म्हणजे कसं आहे, हा 2 नंबरचा पैसा आहे. हो याचा कोणावर भरोसा ठेवायचा नाही. म्हणजे माझ्या समोर मोजले ना आणि क्लिअर केले की टेन्शन नाही. अरे बाळा, मी पहिल्यांदा नाही घेते, लय वेळा घेतले आधी, काय होत नाही. चल. हो साहेब, तसं नाही मी म्हणत आहे, जरा मोजून खात्री करून घ्या, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. नुसतं मोजून घ्याच म्हणतोय, पुढं काय बोलतच नाही. अरे मोजायची काय गरज आहे? बॅग बघूनच कळते मला, वजनावरून अंदाज येतोय. हो साहेब, घ्या की एकदा मोजून तुमच्या हाताने पैसे, म्हणजे क्लिअर होईल ना. हे बघ, आहेत की सगळे पैसे, आता काय मोजायचे त्यात लाव चेंज. चल. तुम्हाला पैसे मोजायचे असतील तर न्या, नाहीतर मग राहून द्या साहेब. अरे तिकडे चल. माझं ऐक ना आप्या, अगं एकदा ऐक ना आप्या. थांबा ना साहेब. ऐक ना, मी काय म्हणतोय, अगं हे हा ढोबळे आणि सुजय यांनी सगळा प्लॅन केलाय आणि मी त्यात गुतत चाललोय असं दिसतंय मला. तू ऐकून घे, मला एकदा फक्त बोलण्याची संधी दे. मी काय म्हणतोय ऐक. तू म्हणतेस ना अर्जुनवर सगळ्यात जास्त विश्वास आहे माझ्या जगात. आता ठेव आणि मला फक्त एकदा बोलण्याची संधी दे ना. आपे हो कदम ऐका ना, आपल्याला सांगा ना, आपल्याला म्हणा माझी फक्त बोल ना एकदा मी काय म्हणतो ना ते ऐकून घे. ती बाबा म्हणते ना तुम्हाला, तुमचं ऐकल ना ती, तिला सांगा की कदम तुम्हाला माहितीये ना की आजपर्यंत काहीतरी कारण असल्याशिवाय मी गोष्टी नाही केल्या, ह्या गोष्टीला पण काहीतरी कारण आहे, तिला सांगा ना फक्त एकदा ऐकून घे. बापू ऐका ना, आपली सगळं ऐकते ना तुमचं, तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही ना. तिला फक्त एवढंच सांगा की मला अर्जुनराव काय म्हणतात ना तेवढं ऐकून घे. अहो मी काहीतरी कारण नसल्याशिवाय केलेत का गोष्टी, मला सांगा ना बापू. तुमचं ऐकल ती, तिला फक्त एक. वहिनी ऐका ना, मी वहिनी तुम्ही सांगत होता मला की जा आप्पीशी बोल, एकदा बोल. माझ्यात नाही हिंमत झाली हो, मला भीती वाटत होती की मी तिला गमवीन आणि आता तेच होतंय. वहिनी तुम्ही एकदा सांगा ना. हे सुजा, हे आमदार आहे ना तू, तुझ्या ऑर्डरने चाललं नाही सगळं. तू सांग ना या अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांग की फक्त मला आजच्या दिवस इथून निघून जा, मला आप्पीशी सगळं बोलू दे, एकदा क्लिअर करू दे सगळं. सांग ना बाबा, पाया पडतो ना तुझ्या, मी पाया पडतो ना. सांग ना तिला, यांना सांग ना जायला. आप्पे अगं ऐक ना, माझं एकदा ऐक ना, मी तुझ्या पाया पडतोय. बायको म्हणून माझं कर्तव्य पूर्ण झालं. काय दिवस निवडलास रे? आजच्या दिवशी सावित्रीनं सत्यवानाचे प्राण परत मागितले होते यमाकडनं, आणि एका अर्थाने तू तिकडेच चाललाय. पण ही आजची सावित्री, ही तुला नाही वाचवणार.
घेऊन जायला. एकदा सांगितलं ना नाही बघायचं म्हणून, पण माझ्या बघण्या न बघण्याने काय फरक पडतो? मी गुन्हेगार आहे ठरवून झालं ना तुझं, मग विषय संपलाय अप्पे. वाच 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 वाच. तुझ्या नवऱ्याने कुणाकडून लाच घेतली, किती लाच घेतली, सगळं लिहिलं असेल त्यात. वाच. कुठं माती खाल्ली, कुठं शेण खाल्लंय ना, सगळं लिहिलंय त्यात. वाच. ओरडून सांगत होतो, हातापाया पडून सांगत होतो, मला एकदा बोलू दे, फक्त एकदा बोलू दे, एकदा ऐकून घे. नाही घेतलं ऐकून. आता आली भेटायला मला. कोण आले मला भेटायला आता? माझी आप्पी आली का कलेक्टर अपर्णा सुरेश माने मॅडम आल्यात भेटायला? जोवर अर्जुन बोलतोय ना तोवर आप्पी ऐकतीये, आणि जेव्हा भ्रष्ट अधिकारी बोलायला लागेल ना तेव्हा कलेक्टर अपर्णा सुरेश माने ऐकेल. ते दोन्ही एकच माणसं आहेत आप्पे, फक्त रूप वेगवेगळी. मग माझ्या समोर एकच रूप का आलं? दुसरं रूप माझ्या समोर का नाही आलं? कारण हे 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 सगळं झालं असतं ना, म्हणून दुसरं रूप नाही आलं. बर, मग आता तुला काय वाटतं? मी तुझं सगळं शांततेत ऐकून घ्यायचं का? तुला समजून घ्यायचं का? हा, का तेवढा पण हक्क नाही का माझा? मी तुला तेच म्हणतोय, निदान माझं ऐकून तरी घे. कारण मला माहित होतं ज्या दिवशी तुला हे सगळं कळणार ना त्या दिवशी होत्याचं नव्हतं होणार, आणि तेच झालं. बरं बोल आता, बोल. तुम्ही ऐकते, बोल. अप्पे मी आज लाच घेतली कारण ऐकावं लागल. अप्पे तुला ऐकावं लागल. अप्पे मी आज लाच का घेतली तुला ऐकावं लागल. मी आज लाच घेतली कारण चिंचुकेच्या बायकोचं आज ऑपरेशन होतं. एक नाही 2 ऑपरेशन होती. तिला कॅन्सर झालाय, मरणाच्या दारात उभी येते, लाखोंची गरज आहे तिला. ते सांगताना चिंचुकेचे हातपाय कापत होते. मरायला आला होता चिंचुके सांगताना मला. हे काय करायचं होतं त्यांनी? कुठून आणायचे होते पैसे? काय करायचं होतं मी तरी? अजून तू हे मला सांगतोयस का स्वतःला सांगतोयस? आपले माझं क्लिअर आहे, माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. असं कसं म्हणतोयस अर्जुन? तू मार्ग नव्हता, शोधलास तू मार्ग. याचं सगळ्याचं कारण काय माहिती का? कारण तुझा जुगाड असलं ते की मला बघतोयस का? हे बघ अर्जुन. नाही ना घेत तुम्ही माझ्याकडनं पैसे, तर एक काम करा, ठेवा बरं बायकोच्या डोक्यावर हात आणि घ्या बरं शपथ. तू खरंच असं केलं असतेस का रे? खोटी शपथ घेतली असतीस तू माझी अर्जुन? हे तुला वाटायला जरी लागलो असलो ना, एवढा नीच नाही मी. तू कोणीस आणि काय तेच तर कळत नाहीये मला. आणि हे सगळं आत्ताच व्हायला. आत्ता म्हणजे? कॉंग्रॅच्युलेशन कलेक्टर मॅडम, तुम्ही आई होणार आहात. हा, एवढी कडक प्रामाणिक कलेक्टर आहेस, आणि तुला इथं असं स्वतःच्या भ्रष्टाचारी नवऱ्याला भेटायला जेलमध्ये यावं लागतं, याची लाज वाटते ना? त्याबद्दल नाही बोलते मी. मग कशाबद्दल बोलतेस तू? तुला चांगलंच माहिती, तू त्याबद्दलच बोलतेस, फक्त तुला मान्य करायचं नाही. ते तुला माझी बाजू पण चांगलीच पटलेली आहे, तरी पण ती पण मान्य करायची नाही तुला, है ना? अर्जुन तुला पश्चाताप होतोय का रे? मला नाही म्हणायचं. सांग ना, पश्चाताप होतोय का? तू असं काय विचारते जणू काय मी खूनबिन केलाय एखादा, आणि तू माझ्याशी असं का वागते जणू काय जगातला सगळ्यात मोठा अक्षम्य असा गुन्हा केलाय मी, असं का वागते तू? जगातला सगळ्यात अक्षम्य गुन्हा हा भ्रष्टाचार करणं आहे माझ्यासाठी. तू त्या पलीकडचं केलंयस. तू विश्वासघात केलायस माझा अर्जुन. अख्ख्या जगात मी सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावर ठेवला. मी माझ्या मनातलं सगळं तुझ्याशी बोलायचे, मन मोकळं तुझ्याजवळ करायचे. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं होतं. अप्पे, जीवापाड प्रेम मी पण केलंय तुझ्यावर, आणि त्यावेळी केलंय ज्यावेळी तू माझ्यावर प्रेम करत नव्हतीस. लग्नाची पहिली रात्र आठवते? झिडकारून लावलं होतंस तू मला, तेव्हा पण मी तुझ्यावर तेवढंच प्रेम करत होतो जेवढं आत्ता करतोय. आणि आज तू मला स्वतःपासून लांब लोटतेस, तरी पण मी तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो.
गोष्टी बोलून दाखवायच्या नव्हत्या मला, पण आता विषय निघालाय म्हणून सांगतो. तुला शिकायचं होतं, कलेक्टर व्हायचं होतं, तुझ्या संगत ठाम उभा होतो. त्या आमदाराच्या पोराने तुझी वडणी वडली, तुझ्या संगत ठाम उभा होतो मी. अख्ख्या गावाने तुझ्या चरित्रावर संशय घेतला होता, तुझ्या संगत ठाम उभा होतो मी. लग्नाला 5 मिनिटं आली होती, 5 मिनिटं तुझ्या मांडव सोडून पळून चालली होतीस तू, तेव्हा तुझ्या संगत ठाम उभा होतो मी, हातात मंगळसूत्र घेऊन. हे प्रेम आहे, हे प्रेम केलंय मी तुझ्यावर. अजून कसलं प्रेम पाहिजे? कदम बाप आहे माझा तो, त्याच्याबद्दल प्रेम माझ्या रक्तात आहे, रक्तात. तू कोण आहेस? बाहेरची आहेस, परकी आहेस, तरी पण तुझ्याबद्दल प्रेम आहे. तुझ्यावर प्रेम केलं, झालं मला प्रेम तुझ्याबद्दल. ज्या माणसाचा आपला काही संबंध नसतो ना, त्याच्यावर प्रेम होणं ही जगातली सगळ्यात भारी गोष्ट आहे. आपली आणि तोच व्यक्ती जेव्हा आपल्याशी खोटं बोलतो तेव्हा तुला बाबांबद्दल काय वाटतं, बापूंबद्दल काय वाटतं हे सगळं सांगून झालं. अरे पण त्यांना हे आवडेल का याचा विचार केलास का कधी? आज सकाळी जेव्हा बाबांना हे सगळं कळालं तेव्हा ते धाडकन जमिनीवर बसले. ते काय आज कदमांची जवळ ती जमीन आहे ना, बस. आणि पोरग, त्यांचं पोरग कुठे अर्जुन? त्यांचं पोरग इथं या जेलमध्ये, आणि इथं आतमध्ये उभं राहून तो त्याच्या कृतीचं समर्थन करतोय फक्त. हा, कारण माझं कारण खरं आहे. प्रत्येकाला तेच वाटतं, आपण जे करतो ना ते अगदी बरोबर आहे. अरे पण त्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होतंय. बस 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 आप्पे, मला वाटतंय ना आपलं ह्यावर एकमत नाही होणार, सोडून द्यायची. अर्जुन एकदाही बाहेर उभं मला नाही बघायचं काय असणार आहे त्यामध्ये. अर्जुन कदम तुमच्यावरचे सगळे गुन्हे यामध्ये लिहिलेले आहेत, ते वाचून घ्या आणि त्यावर सही करा. करतो सही. मग काय माफ करणार मला? मुद्दा मी माफ करण्याचा नाहीच आहे अर्जुन, मुद्दा तुला काय वाटतं ना ह्याचा आहे. मला काय वाटतं ते सांगून झालंय माझं तुला. हेच तर चुकतंय ना तुझं. मगाशी विचारलंस ना तुझ्या जवळचं कुणी गेलंय का? हो गेले. अमोल दादा गेलाय माझा. अर्जुन तुझी आई गेली तेव्हा तू 15-16 वर्षांचा होतास. माझा अमोल दादा गेला ना तेव्हा मी 5-6 वर्षांची होते फक्त. तू तुझ्या आईला भेटायला आला होतास त्या आधीच तुझी आई गेलेली होती. माझा अमोल दादा माझ्या डोळ्यासमोर गेला, मी बघितलंय त्याला. अमोल दादा! अबे घाबरायचं नाही, काय झालं सांग. दादा आपला वासरू! त्या पाण्यात मी त्याला बघत होते जाताना. हात वर दिसत होता त्याचा. तो ओरडून ओरडून सांगत होता अप्पे वाचव, सगळ्या गावाला ओरडून सांगत होता अरे वाचवा मला, वाचवा. आणि असा निघून गेला तो माझ्या डोळ्यासमोरून. असा जीव सोडताना मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी त्याला. आणि हे सगळं कशामुळे झालं? कलेक्टरनी मदत पाठवली होती. 4 नावा पाठवल्या होत्या, पण त्या नावात दुसऱ्या गावात पाठवल्या होत्या. ते गाव होतं आमदारच. कलेक्टरने लाच घेतली होती त्या आमदाराकडनं. आणि म्हणून मी त्याच दिवशी ठरवलं की मी कलेक्टर होणार. बाळा तू कोण का असं ना, पण मी आहे तुझ्यासोबत. तुझी आई काय तुझ्या सोबत आहे. तुझ्या आईने लई परीक्षा दिली, पण ही परीक्षा लई अवघड आहे. काय करू काहीच कळणार आहे. आपण इथंच वचन दिलं होतं ना
तुझ्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा त्यालाच सांगणार असं दिलं होतं ना वचन. तुझ्या बाबांनी शब्द फिरवला. हा पण दिलेला शब्द फिरवायचा नाही हे मला माझ्या बाबांनी शिकवलं. आपण नाही या दिलेला शब्द मोडायचा. तो वागला म्हणून आपण नाही तसं वागायचं. तू एक करशील माझ्यासाठी? हा तुझ्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा त्यालाच कळ. असं बघशील का रे? हा करशील ना माझ्यासाठी? तर मी तुझ्यासाठी आहे आणि तू माझ्यासाठी. हा आपण ना अगं बोल ना काहीतरी. अगं मावशी काय बोलते त्याचं उत्तर तरी दे. अगं एवढं ताटभर घेतलंय वाढून विचारायचं तरी घरातली माणसं जेवल्यात का नाही का तुला काय पडलं नाही का काय त्याचं? पप्पी अगं मला तरी सांग ना काय होतंय ते. मला वाटतंय तिला शॉक बसलाय. गिळायचं बरं सुस्त आहे. शाक बसला म्हणजे शाक. एक येडी शहाणी झाली आणि एक शहाणी येडी झाली वाटतं. सुजय मला असं वाटतं प्लीज आपण तिला वेळ देऊयात का? हा कशाला वेळ देऊ? अगं लय लाड झालं तिचं. दम जरा खाऊच देणार नाही. उठ चल उठ. अजिबात जेवायचं नाही. उठ 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 उभे राहायचा. उठ खायला पाहिजे काय तुला? अजिबात जेवायचं नाही. तू एक नंबरची नाटकी आहे. रुक्मिणी हिला नाटक कंपनीत भरती केली असती तर पहिला नंबर मिळवला असता. असली नाटकी धरून चांगली थोबडली पाहिजे हिला. वहिनीनं राग आला असणार आहे वाटतं. बरोबरच आहे म्हणा. बघा वहिनी मी आधी सांगतोय तुम्हाला मी काय अर्जाला सही घ्यायला लावली नाही. तोच मला स्वतः म्हणाला की मी सही घेऊन देतो पण मला त्या बदल्यात जमीन पाहिजे काकांच्या नावावर करून. तुझे कशाला आता तो विषय काढतो? राहिलं मी आपलं जे खरं ते सांगितलं. वहिनीनं नेहमी खरं ऐकायला आवडतं ना म्हणून. ए आप्पे अगं असं काय येड्यासारखं करायला लागलीस? अगं काय झालंय सांग तरी. हवाई कुठे काय झालंय मला? अहो मला फक्त जेवायचंय. अर्जुनानं त्याचा विश्वासघात केलाय. अरे ही आप्पी जेव्हा आपल्या घरात सून म्हणून आली ना तेव्हा तिनं सगळ्यांशी जुळवून घेतलं र. ही ना तक्रार. आणि आज आज आपली वेळ आहे तिच्याशी जुळवून घ्यायची. ती बी ना तक्रार. तुम्ही तर गप्प बसा. अजिबात बोलू नका. अहो तुम्ही माणूस आहे का गिटार? आल्यापासून बघतोय मी सारखं टोचून 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 बोलताय तिला. अहो तिला नाही बोलायचं तर नका बोलू देऊ. तिला आत बसायचं तर बसू द्या. तिला जेवायचं तर जीव द्या. झोपायचं तर झोपू द्या. तिचं घर आहे. तिला पाहिजे ते करू द्या तिच्या मनासारखं. वा तुम्ही. आणि तुम्ही कुणी नसला ना तिच्या बरोबर तर हा बाप आहे तिच्या बरोबर. निघा. जेवग पोरी. अगं घर बुडवे. अगं त्याला जेलात टाकून समाधान नाही झालं का बया तुझं? मावशी अर्जुननी घरात काही पैसे ठेवले असतील तरच सापडतील ना. नसतील तर नाही सापडणार. आप्पी म्हणते ते बरोबर आहे. माझ्या घरात आजवर पोलिसांनी पाऊल टाकलं नाहीये. मी आता बी पाऊल टाकू देणार नाहीये. नाही भाऊजी मग तुम्ही जर असं वागलात ना तर तुमच्या विरोधात मला साक्षी द्यावीच लागेल. अप्पे तू मला सुजय तुम्ही घ्या झटकी.
हवलदार, घरातला कोपरा न कोपरा शोधून काढा. साहेब, घरात काहीच सापडलं नाही. काय गे आपे, साऱ्या घराची उलथापालत करून आता तुझ्या जीवाला शांती लागली का? मी आधीच काका, या अर्जामुळं अजून काय काय बघायला लागणार आहे काय माहित. चला याचा पंचनामा करायला घ्या. काय रे सुजा, एवढं सगळं पैसे हे लोक घेऊन जातील का? नाहीतर काय. काय गए आप्पे, हा तुला कसं काय का नेमकं हेच झाड माहिती? आता अर्जा काय झालं तरी बाहेर येत नसतो. अगं तुला विचारते, आता थोबड का शिवलं तुझं, सांग ना मला. या झाडावर पैसा आहे हे तुला कसं काय माहिती? मावशी, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं या ठिकाणी? मावशींना असं वाटतंय ही पैशांची जागा मला आधीपासून माहिती होती. हा मग माहितच होती. अगं तुला सगळं माहितीये, पण आता तिकडे तो अर्जा अडकलाय ना, म्हणून हात वर करून मोकळी होती. या मावशी, तुम्ही तोंडाला येईल ते बडबड करू नका. हा वा ग वा, तोंडाला येईल ते बोलू नका म्हण. अगं हिलाच कसं काय माहिती ही तर हाय म्हणून? अहो मला शंका वाटली, मला मला खात्री करायची होती, आणि नेमकी ती खात्री खरी नाही. ओ भाऊजी, अहो काल तर तिची बाजू घेत होता. माझी आप्पीन, माझी पोरगी, माझी हेवन, माझी टॅव. तुम्हाला कळतंय का? ही परकी पोरगी तुमच्या सख्या पोराला तिकडे तुरुंगात खडी फोडायला पाठवायची व्यवस्था करते.
अडकवतीया. तिचा यात काहीच दोष नाहीये. आज जे काय होतंय ना त्या अर्जुननी केलेल्या कुकर्मानं होतंय. अगं पण अडकवतीये तर हीच ना. मावशी मी अडकवत नाहीये. जो कोणी भ्रष्ट अधिकारी असेल किंवा भ्रष्ट माणूस असेल ना त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, मग तो माझा नवरा का असेना. द्या मावशी मी ठेवते. बया रुपाली, मला ना लई कस तरी होतंय बघ. असं नव्हतं व्हायला पाहिजे मावशी. व्हायला नको पाहिजे होतं. अगं झालं ना, हे मुद्दामून केले, मुद्दामून. तुला कळत कसं नाही केलंय म्हणजे? अगं हे सगळं त्या आप्पीनं केलंय. आपण आणि एवढं कठोर नव्हतं वागायला पाहिजे होतं. पण बघ ना ग, त्या बिचाऱ्या अर्जाने काय काय नाही केलं तिच्यासाठी. आणि तरी पण त्यांनाच पकडून द्यायच्या मागं लागली ती. नाही तर काय. मला ना अर्जुन भाऊजींसाठी लय वाईट वाटते. तू एक काम करते का, त्याला जेवणाचा डबा घेऊन जाते का? अर्जुन भाऊजींना? हा मग जा ना ग. तिकडं ज्याला कुठलं ग त्याला चांगलं चुंगलं खायला मिळणार आहे. आणि ती आप्पी काय घेऊन जाणार आहे का तवा? मीच घेऊन जाते. हा पण तू त्याला काय बी बोलू नकोस बर का. काय बोलू नको? हेच ग ती आप्पी कशी वागते ते. अगं त्याला किती वाईट वाटेल. एक तर त्याला तिकडे तुरुंगात टाकलाय आणि इथं घरात सगळं रामायण घडवते. रुपाले, कुणाला कळत नसेल ना तर मला सगळं कळतंय बघ. आणि जर त्या अर्जाला कळालं तर खरंच काय बी मग तू अर्जाना चुकलाच बघ. हा त्यांचं चुकलंच, पण त्यांनी काही चुकीच्या गोष्टीसाठी नाही ना केलं मावशी. अगं तसं नाही, त्यांनी ना त्या आप्पीशी लगीनच नव्हतं करायला पाहिजे. आता तू सांग, जेव्हा अडचण येते तेव्हा माणसाला आपल्या माणसाची गरज असते का नाही? हा आणि ही तर आप्पी काय करते, जितकं त्या अर्जाला खड्ड्यात घालता येईल तेवढं खड्ड्यात घालायला बसली. आपण आणि खरंच असं नव्हतं वागायला पाहिजे. अगं तेच तर म्हणते मी, पण आता येळ नाही ना. तुला सांगते, मला तर वाटतं जावं सरळ आणि सगळं खरं खरं त्याला सांगून टाकावं. पण त्याला बी विश्वास नाही पटणार बघ. आता तू चाललीयस ना तिकडं, तर जरा थोडा इशय काढून बघ ना. मी नाही नकोच ते. त्याला विश्वास बी बसणार नाही बघ. पटत नसलं तरी बी जरा तू इशय काढून बघ ना. नाही नकोच ते. पण तू डबा तर घेऊन जाशील ना त्याला? हो जाते. माझ्या लेकराला ना काय आवडतंय ना ते सगळं बनवून न्या तेवढं. अर्जुन भाऊजींना आपण केलेल्या आलू वडे आवडतात. हा तू कर, पण त्या ती कुठे करते तवा. आप्पे, अगं मला या गोष्टीचं लई बरं वाटतंय बघ. बोला की. अगं मी खुळ्यागत तुझ्या मागे लागलो होतो, बाळाचा विचार कर, बाळाचा विचार कर म्हणून. पण बरं झालं तुम्ही ते विचार नाही केला. ते अगं मला तर कल्पना बी करवत नाही. पोटात पोराने हे सगळं. नकोच. हो ना बाबा. जाऊ दे, कर तू काम. हा परवा आली होती मला भेटायला. एक गोष्ट 10 वेळा ओरडून सांगत होतो मी. नाही वाटलं काय तिला. पण तुम्ही म्हणता हल्ली. पुढं काय होणार ना, याच टेन्शन आलंय आता. जाऊ तीच. कदम कशी आहेत? मामनजी त्यांना पण तिचंच बरोबर वाटते. मला वाटलेलं कदमांना राग येईल, चिडतील तिच्यावरती. अहो त्यांना लय मोठा धक्का बसलाय भाऊजी. आणि त्यात आपण असं वागतेय. तिच्या वागण्यामुळे पण. तुम्ही काळजी करू नका भाऊजी, आम्ही आहोत तुमच्या बरोबर. आणि मला माहितीये ना, तुम्ही हे जे काही केले ना
ते करताना तुमच्या मनात पाप नव्हतं. वहिनी, कदमांना सांगाल का एकदा येऊन भेटायला? हो सांगते. मी घरनं जेवण पाठवत जाईन तुम्हाला रोज. ठीक आहे. काळजी घ्या. येते मी. वहिनी, कदमांची काळजी घ्या. हो. अप्पे, मला वाटलेलं आत्ता समजून घेशील. सगळ्यात जास्त गरज असताना निदान समजून तरी घेशील. तू तर आपल्याच माणसांच्या मनात विष घालवायला लागलीस राव. ओ मॅडम, आल्यापासून तर व्यवस्थित बोलायचा प्रयत्न करतोय मी. 2 मिनिटाचं तर काम आहे. एक सही दिली म्हणजे झालं. मी तुम्हाला सही देणार नाहीये, तुम्ही आधी बाहेर निघा. मग नवऱ्याला बरी सही दिली. नवरा भ्रष्टाचार करतो ते चालतं, आणि आम्ही काय करायला गेलं की त्रास होतोय तुम्हाला. 1 मिनिट, तुम्ही नीट बोला माझ्याशी, नाहीतर निघा इथनं. नीटच बोलतोय. घरातल्या घरात पैसे खाताय तुम्ही आणि ते भोळेपणाचा आव आणताय वय. माहितीये सगळ्यांना. जे काय पैसे असतील ते सांगा, पोचवतो तुम्हाला. ते बघा, मी नाही घेतलेत पैसे. मी आत्ताही घेणार नाही आणि यापुढे कधीच घेणार नाही. तुम्ही निघा आधी. काय नाटक करताय तुम्ही? तुमच्या नवऱ्याने काय झोपेत असताना सही घेतली की काय तुमच्याकडून? अख्ख्या साताऱ्याला माहितीये नवरा भ्रष्टाचारी आणि बायको जिल्हाधिकारी. तुम्ही फार बोलताय. बाबा तुम्ही आहे. तुला माणूस कळतो ना? गेली 40 वर्ष तुझी सेवा केली, पण उद्यापासून येणार नाही. समजून घेशील मला? आप्पे, नको काळजी करू. हा माणूस आहे ना, शेतात आल्याशिवाय राहणार नाही. तू समजून सांग आप्पे त्यांना म्हणाव, तुम्ही माघारी या शेतात येतोर आहे ना, हा यशा बापू तुमचं शेत जसंच्या तसं ठेवेल. हो मामा. जा तू. तर तुम्ही म्हणताय तशी मी गाडी घेऊन जाणार नाही. बापू, जावायकडनं पैसे घेत असतील ना, तेव्हाच एवढी नाटकं लावली तीस तू. ह्याच्यावर घर चालतंय वय तुझं? अरे आप्पीनं उगाच त्या अर्जुनला गाठवलाय वे. नुसतं पैसा पैसा करत असतील आणि उगाच नाटकं करत फिरतात गावात. बघा, बाद झालं तुमचं. उगाच काय पण बोलू नका. गाडी काढ ना. तो अंगाला कशाला अंगाला हात लावू नका. बघा, तुम्ही म्हणता तशी मी गाडी नेणार नाही. करता येणार नाही म्हणजे गाडी चालू कर. चल. नाही, ते माझ्या तत्वात बसत नाही. एक्स्ट्रा सीट नाही बसवत मी. तत्व हरिश्चंद्राची नाटक आहेत ना, ती घरी दाखव. तू कसा आहे, तुझी पोरगी कशी आहे, तो जावं कसं आहे, चांगलं माहिती आहे आम्हाला. चल गाडी काढ. तसं नाही. चालू कर लवकर. मी गाडी नाही काढणार. मला एक्स्ट्रा काय म्हणजे? चल गाडी चालू कर म्हटलंय ना. मी काय झालं? आले बघा आता कलेक्टर मॅडम. आता अक्कल जाडतील. सदू मधू, काय कालवा लावलाय ना? हे बघा, इथं निघायचा नाही तर मी आहे ना तुम्हाला अटक करणार ना. जशी अर्जुनला केली तशी आम्हाला अटक करणार. आसगावची आस म्हणे. आसगावची आस चांगलं पांग फेडतेस आप्पे इथं तू. खरं तर आसगावचे चोर म्हटलं पाहिजे नवरा बायकोला. निघता का आता? बघा, तुम्ही निघा. मी आता गाडी काढणार नाही. मागे रघुची गाडी आहे, ती मिळेल तुम्हाला. या. चल, झाली नाटकं चालू याची. अप्पे, तू बापून संग घरी जा. मी जातो. नाही विनायकराव, त्याची काय गरज नाही.
बापू मी येते तुमच्या सोबत. चला तुम्ही. हा मी जातो, तू बापूंची काळजी घे. बाबा अहो थांबा की, गाडी घेऊन जा, सोडेल तो. अगं कशाला गाडी या, आता पोचले की गावात. त्यांना बी जायचं असेल घरी, जातो मी, काय काळजी करू नको, त्यांची काळजी घे. चल येतो. बापू तुझ्या शेजारी बसला असतं का? त्यावेळेसच गेलो असतो तर बरं झालं असतं. तसल्या पैशाने इलाज करून घेण्यापेक्षा मी मला वाटतं अर्जुन चुकलाय. अहो बापू काय मार्ग चुकलाय? तुम्ही काय केलं असतं सांगा बरं. अहो दीदीसाठी किती केलंय तुम्ही सांगा. अहो बापू तुमच्या आजारपणाबद्दल दीदीला काय कळलं नाही पाहिजे यासाठी शपथ घेतल्या तुम्ही. आणि आपल्या त्यांच्या मनात पाप नव्हतं ग, त्यांनी त्या संकल्पासारखं स्वतःच्या स्वार्थासाठी केलं काही सगळं. हा दीदी बरोबर आहे मम्मीचं. म्हणजे तू आता कशी वागतेस माहितीये का? आपलं दाजी आणि तो डोबळ्या एकसारखे आहेत असं वागतेस तू. नाही दिप्या, अजिबात नाही. मग काय फरक आहे या दोघांच्यात सांग बरं. अरे दिप्या, अर्जुन दिप्या कायद्याच्या दृष्टीनं दोघंही समानच आहेत. कायद्याविधीचं काय सांगू नका तुम्ही, माणूस म्हणून सांगा. अगं माणूस म्हणून अर्जुन कधी बी उजवाच आहे, दोघांच्यात तुलनाच होऊ शकत नाही बघ. मग झालं तर बघ दिदे, बापू म्हणून बोललं, दाजी माणूस म्हणून कायम उजवच आहेत बघ. अरे हो दिप्या, पण अर्जुनने मला फसवलंय. त्यांनी माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतलाय, माझ्याशी खोटं बोललाय. तो माणूस म्हणून चुकीचा वागलाय रे तो. बर दाजी तुझ्यावर खोटं बोलली ती, का बोललो खोटं तुझ्यावर? कारण त्याला कळत होतं तो चुकीचा वागतोय. नाही दिदे, चुकत्यास तू. दाजी तुझ्यावर खोटं बोललं कारण दाजींचं तुझ्यावर प्रेम आहे, लय म्हणजे लय प्रेम आहे. अगं दिदे आपल्या बायकोसाठी कोण करतं एवढं? अर्जुनचं खरंच तुझ्यावर लय प्रेम आहे ग. बापू माझं प्रेम नाही का त्याच्यावर? माझं प्रेम आहे ना, म्हणून तर म्हणून तर काय मम्मी, म्हणून तर जास्त त्रास होतोय मला. एका भ्रष्टाचारी माणसाचा भ्रष्टाचार उघडकीस आणला असताना मी, तर मला सुखाने झोप लागली असती. आता डोळ्याला डोळा लाग ना माझ्या. मला वाटते तू एकदा बोल त्यांच्याशी. बोलू, तो मान्य करायलाच तयार नाही बापू. तरी पण तू एकदा बोलशील का नाही त्याच्याबरोबर, तर तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर मिळतील बाळा. आणि तू जर गुन्हेगार म्हणून दाजींना भेटायला गेलीस ना, तर त्यांना लय घाण वाटेल बघ. आणि आपल्या ग जग काय बोलतं, काय विचार करतं ह्याने त्यासनी काय बी फरक पडत नाही बघ. पण तू काय विचार करतेस ना, ह्यानी फरक पडतो. हे बघ आप्या, तू जा अर्जुनला भेटायला, तुझं उत्तर तुला मिळेल. तू ना आता मुद्दाम भाऊजींबद्दल खोटं बोलतोयस. ए पियू, अगं नवऱ्याशी असं बोलत असतात का? जरा नीट बोलत जा. आणि काय ग खोटं बोलतोय तेव्हा तो, त्याला काय मिळणार आहे? मावशे, त्या आप्पीला बोलायला हिला काय खपत नाही ना, म्हणून जीव तुटतोय हिचा. वास करा आता, यावरती चर्चा नकोय मला. अरे दादा, आठवडाभर शांत बस की, मग बघूयात काय करायचं ते. हो आत्या म्हणते ते बरोबर आहे काका. तू जरा डोकं शांत ठेव या ठिकाणी, मग बोलूया आपण. काका, तुला वाटतंय तेवढा वाईट नाहीये मी. तुला जेव्हा पाहिजे तेव्हा जा शेताकडं, मला काही अडचण नाही. मी सांगितलं नव, माझ्यासाठी हा विषय संपलाय. रुपाली चहा टाक माझ्यासाठी. करते. त्या आप्पीला थांबवायला काय झालं होतं, पण तिने तसं नसेल केलं. तिने त्याल वतला असेल, मीठ मिरची लिहून चांगली फोडणी दिली असेल. काय हो, मामांजींचं मनच नाही लागणार घरात. हो, असं काही झालं की त्याला शेतातल्या कामात मन रमवायची सवय आहे. मला पण कळत नाही आता काय होणार आहे त्याचं. त्याची चिंता वाटते बघ मला. आता जाऊ दे हा विषय, तो चिडलाय. त्याचा राग शांत झाला की मी बोलतो त्याच्याशी. रुपाली, विनय काकाला चहा टाक. हो. माझ्या आणि कदमांच्या मध्ये येऊ नकोस. अर्जुन, मी नाही सांगते त्यांना माझ्यावर विश्वास ठेवा म्हणून. आपे तू लय सगळ्यांना समजून सांगतेस ना, भारी भारी लय भाषण देतेस भारी भारी. कदमांना का नाही सांगितलं समजून? काय समजवायला पाहिजे होतं मी? अरे हा,
एका गुन्हेगाराला, भ्रष्टाचाराला तू कशी मदत करशील ना? अर्जुन, तुझी तत्व वाढवेली असतील. याची चेष्टा नको करू. काय पण म्हणा, तुला माणसांपेक्षा, नात्यांपेक्षा तुझी तत्वच लय प्यारी आहेत, है ना? ती यायलाच नव्हतं पाहिजे. हा, नव्हतंच यायला पाहिजे. कारण काय होतं माहिती का, तू इकडे आलीस ना, माझं डोकं फिरतं, असं वाटतं सगळं तोडून फुडून फेकून द्यावं सगळं. हो हो हो. चालली मी, नाही थांबते इथं. अजून पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेणे कोणी हे पैशांबद्दल